नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पदांसाठी केंद्र सरकारमार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,500 ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय असणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वस्त्र समिती म्हणजेच टेक्सटाईल कमिटी यांच्या मार्फत भारत सरकार वस्त्र मंत्रालय यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे मुंबई या ठिकाणी असलेल्या ऑफिससाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे डेप्युटी डायरेक्टर लॅबोरेटरी ग्रुप ए साठी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। 2 पदांची ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। वेतन तुम्हाला या पदासाठी लेवल 11 नुसार 67,770 रुपये ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी 21 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे फर्स्ट आणि सेकंड क्लास मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल। फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये ॲटलिस्ट 5 वर्षापर्यंतचा रिसर्च एक्सपिरियन्स जर असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट डायरेक्टर लॅबोरेटरी ग्रुप ए या पदासाठी 4 वॅकन्सी त्या ठिकाणी आहे। ओपनमधून 3 वॅकन्सी आणि ओबीसीमधून 1 वॅकन्सी अशा वॅकन्सी त्या ठिकाणी आहेत। लेवल 10 नुसार तुम्हाला या ठिकाणी 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। वयमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास मास्टर डिग्री तुमची फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी ग्रुप ए ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 5 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे ओपनमधून 2, ओबीसीमधून 2 आणि AWS मधून 1 अशा 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। लेवल 10 नुसार तुम्हाला 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान वेतन 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी दिलं जाईल। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे डिग्री तुमच्याकडे असेल ॲटलिस्ट हाय सेकंड क्लास इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी या पदासाठी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टॅटिस्टिक ऑफिसर ग्रुप ए या पदासाठी ओपन कॅटेगरीमधून 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। लेवल 10 नुसार तुम्हाला 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन दिलं जाईल। 25 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। ॲटलिस्ट सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर या पदासाठी ग्रुप बी ची वॅकन्सी ठिकाणी आहे। एकूण 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यामध्ये 8 वॅकन्सी ओपनमधून, 4 वॅकन्सी SC कॅटेगरीसाठी, 1 वॅकन्सी ओबीसीसाठी, 1 वॅकन्सी ST साठी आणि 1 वॅकन्सी AWS साठी असणार आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन दिलं जाईल। 25 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असणं या ठिकाणी आवश्यक आहे। टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी डिप्लोमा तुमचा झालेला असेल हँडलूम टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर लॅब या पदासाठी एकूण 4 वॅकन्सी ज्या आहे निघालेल्या आहे। त्यामध्ये ओपनमधून 3 आणि AWS मधून 1 अशा 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाईल। 21 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। मास्टरेट डिग्री तुमची झालेली असेल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये 4 वर्षापर्यंतचा अनुभव असेल किंवा फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास डिप्लोमा टेक्सटाईल केमिस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये झालेला असेल 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी टेक्सटाईल टेस्टिंग आणि ॲनालिसिसचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फील्ड ऑफिसर ग्रुप बी या पदासाठी
3 वॅकन्सीज ओपन कॅटेगरीमधून निघालेल्या आहेत। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। 22 ते 28 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे ॲटलिस्ट सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा कॉमर्समध्ये किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लायब्ररीयन ग्रुप बी या पदासाठी। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 20 ते 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं सायन्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स तुमचा झालेलं असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे अकाउंटंट ग्रुप बी या पदासाठी। 2 वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 25 ते 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे। एम.कॉम तुमचं झालेलं असेल किंवा ॲटलिस्ट सेकंड क्लास बी.कॉम तुमचं झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 ते 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर लॅबोरेटरी ग्रुप सी या पदासाठी। 7 वॅकन्सीचे गुण या ठिकाणी आहे। ओपनमधून 4, 2 SC मधून आणि 1 EWS मधून अशा वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। लेवल 5 नुसार तुम्हाला 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाईल। 19 ते 25 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सायन्समध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास डिप्लोमा झालेला असेल टेक्स्टाईल केमिस्ट्री आणि टेक्नॉलॉजीमध्ये 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल टेस्टिंग आणि एनालिसिसचा, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ज्युनियर इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सी या पदासाठी वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। ओपनमधून 1 वॅकन्सी आणि EWS मधून 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। लेवल 5 नुसार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे 7व्या वेतन आयोगानुसार दिलं जाईल। या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादा जी आहे 22 ते 28 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे ॲटलिस्ट सेकंड क्लास ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मॅथमॅटिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी प्रेफरेबल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समध्ये असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर ट्रान्सलेटर ग्रुप सी या पदासाठी। 1 वॅकन्सी ओपनमधून या ठिकाणी आहे। लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाईल। 20 ते 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। डिग्री तुमच्याकडे असेल इंग्लिश मीडियम आणि हिंदी ॲज वन ऑफ द इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून डिग्री लेवलमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा जो आहे या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर स्टॅटिस्टिक असिस्टंट ग्रुप सी या पदासाठी। ओपन कॅटेगरीमधून 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। लेवल 5 नुसार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला 22 ते 28 वर्षापर्यंतच्या ठिकाणी आहे। सेकंड क्लास ग्रॅज्युएशन झालेलं असेल मॅथमॅटिक्स आणि किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी या पदासाठी। ओपन कॅटेगरीमधून 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। 20 ते 25 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे ॲटलिस्ट सेकंड क्लास ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मॅथमॅटिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्ही जर या ठिकाणी SC किंवा ST कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षापर्यंतची मॅक्झिमम सवलत या ठिकाणी मिळेल। OBCसाठी देखील 3 वर्षाची सवलत या ठिकाणी आहे। त्याचबरोबर इतर डिपार्टमेंटल एम्प्लॉई जे असतील त्यांना देखील सवलत मिळेल। सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्वंटला देखील 5 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 31 जानेवारी 2025 आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे ऑल इंडिया या ठिकाणी एक्झाम सेंटर तुमची असणार आहे। निवड तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल। तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जे एक्झाम सेंटर आहे त्यामध्ये मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, इचलकरंजी आणि नागपूर या ठिकाणी जॉब एक्झाम सेंटर या ठिकाणी असणार आहे। ॲप्लिकेशन फी जी आहे OBC, EWS आणि ASM या कॅटेगरीसाठी ग्रुप Aसाठी 1,500 रुपये असेल। त्यानंतर ग्रुप Bसाठी 1,000 रुपये आणि ग्रुप Cसाठी 1,000 रुपये अशी या ठिकाणी असणार आहे।
अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। परीक्षेसाठीचा प्रत्येक पदासाठीचा सिलेबस जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।